नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि एक दुःखाची म्हणजे वाईट बातमी समोर आली आहे। तर मग यातील आनंदाची बातमी अशी आहे की राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या तारखेला आगामी दुसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत। तसेच वाईट बातमी अशी आहे की राज्यामधील या 93,000 शेतकऱ्यांना आगामी दुसरा हप्ता मिळणार नाहीये। तर मग काय आहे संपूर्ण अपडेट आणि काय या 93,000 शेतकऱ्यांना आगामी दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीयेत, चला तर मग सविस्तररित्या जाणून घेऊया। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्यामधील शिंदे सरकारने केंद्रामधील मोदी सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे। ही योजना जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी सुरू करण्यामध्ये आली आहे। या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक 6,000 रुपये हे दिले देखील जात आहेत। या 6,000 रुपयांचे वितरण देखील पीएम किसान योजनेसारखेच केले जात आहे, म्हणजे 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेअंतर्गत देखील लाभ दिला जात आहे। नमो शेतकरीचा नुकताच पहिला हप्ता वितरित देखील करण्यामध्ये आला आहे। आता दुसरा हप्ता केव्हा वितरित होणार हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर देखील आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या 15 हप्त्याच्या लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे। ही माहिती येत्या काही दिवसांमध्ये राज्य शासनाला प्राप्त होणार आहे। राज्य शासनाकडे ही माहिती आल्यानंतर मग याची छाननी होईल आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महायुतीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे। विशेष बाब म्हणजे नववर्षाच्या आधी या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी शासन देखील कटिबद्ध आहे। म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा दुसरा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकतो, अशी माहिती एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे। मात्र या योजनेचा आगामी दुसरा हप्ता राज्यामधील जवळपास 93,000 शेतकऱ्यांना मिळणार नाही असे चित्र समोर आले आहे। कारण की केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 15 हप्ता बँक खात्यासोबत आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना दिलेला नाही। 14 हप्ता हा 85,66,000 शेतकऱ्यांना मिळाला, पण 15 हप्ता हा आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांना देण्यामध्ये आला नसल्याने फक्त 84,67,000 शेतकऱ्यांनाच देण्यामध्ये आला होता। म्हणजे आता राज्यामधील उर्वरित 93,000 शेतकऱ्यांना आगामी दुसऱ्या हप्त्यापासून वंचित देखील राहावे लागणार आहे। आणि आता नुकत्याच काही दिवसांमध्ये म्हणजे या चालू डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आगामी दुसऱ्या हप्त्याचे वितरण देखील करण्यामध्ये येऊ शकते। आणि अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।